समाजाचं रक्षण करण्याचं काम हे पोलिसांचं असतं. सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम हे पोलीस करत असतात. पण ज्या वेळेला पोलीसच हा नियम मोडतात त्यावेळेला मात्र सर्वसामान्यांना पोलिसांपुढे हतबल व्हावं लागतं. जेव्हा सर्वसामान्य माणूस हतबल होतो तेव्हा सुरू होते लूट. सर्वच पोलीस भ्रष्टाचारी असतात असं नाही, परंतु एखादा पोलीस अधिकारी इतका प्रचंड भ्रष्टाचार करतो की त्यांना मिळवलेली संपत्ती पाहून डोळे अक्षरशः पांढरे होतात. काय आहे नेमकं हे प्रकरण ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम एक्सपोज. हैदराबादमधील एका पोलीस अधिकाऱ्यानं लाचखोरीचा कळस करीत तब्बल 200 कोटींची मालमत्ता जमवली. तेलंगणाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हैदराबादमधील पोलीस कॉम्प्युटर सर्व्हिसेस विभागात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपअधीक्षक संकीरेड्डी भीमरेड्डी याच्या लाचखोरीचा पर्दाफाश केला. त्याच्या इन्कमपेक्षाही त्याने मिळवलेली संपत्ती इतकी प्रचंड होती की अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे झाले. तेलंगणा व कर्नाटकातील रेड्डी याच्याशी संबंधित 16 ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यात 2 किलो सोने, 20 किलो चांदीसह तब्बल 200 कोटी रुपयांची मालमत्ता सापडली. रेड्डी यांनी त्याच्या सेवा काळात उत्पन्नाच्या कायदेशीर स्रोतापेक्षाही जास्त संपत्ती या भ्रष्ट मार्गाने गोळा केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली. माणसाची पैसे मिळवण्याची हाव किती मोठी आहे हे यावरून दिसून येते. लाचलुचपत अधिकाऱ्यांनी रेड्डी याचे नातेवाईक, मित्र, कथित बेनामीदार आणि इतर साथीदारांच्या एकूण 16 मालमत्तांवर छापे टाकले. या छाप्यात तेलंगणा व कर्नाटकात पसरलेल्या अफाट स्थावर मालमत्तेची कागदपत्रे हाती लागली. तिची किंमत 200 कोटी रुपये होते. याच दरम्यान सुमारे 15 कथित बेनामीदारांची नावेही समोर आली. त्याच्या अतिरिक्त मालमत्तेची पडताळणी अजूनही सुरूच असून जंगम आणि स्थावर मालमत्तेचे एकूण मूल्य अद्याप निश्चित करायचे आहे, असे एका ACBच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्याकडे सापडलेल्या घबाडामध्ये एक विला, पेंटहाऊससह तळमजला व 2 मजल्यांची इमारत, 4 फ्लॅट, तळमजला व 2 मजल्यांचे व्यावसायिक संकुल तसेच 3000 चौरस फुटांची व्यावसायिक जागा, विविध ठिकाणी रिसॉर्टसह 44 एकर शेतजमीन, श्री राघवेंद्र रॉक अँड मिनरल्समध्ये त्यांची 75 लाख रुपयांची गुंतवणूक ही सापडली. या DSPच्या घरातून 3.5 लाख रुपये रोख तसेच कथित बेनामीदारांच्या घरातून 40 लाख रुपये जप्त करण्यात आले. सुमारे 2 किलो सोन्याचे दागिने आणि 20 किलो चांदीच्या वस्तूही सापडल्या. 20 लाखांच्या बँक ठेवी, अतिशय किमती अशा 23 विदेशी दारूच्या बाटल्या. एवढे मोठे घबाड मिळाल्याने त्याच्यावर ACBने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988च्या कलम 13(1)(b) आणि 13(2) अंतर्गत बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपासही सुरू आहे. सर्वसामान्य माणसाला 1 कोटी रुपये मिळवण्यासाठी संपूर्ण आयुष्य पुरत नाही, परंतु जनतेचे रक्षण करणारे पोलीस खाते, त्यामधील अधिकारी काही वर्ष नोकरी करून 200 कोटींची मालमत्ता मिळवत असतील तर याला काय म्हणायचे. हैदराबादसह संपूर्ण देशात या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना कोणती शिक्षा द्यायची हे तुम्हीच कमेंटमध्ये सांगा आणि प्राईम एक्सपोज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.